नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठीमधील पहिली कविता जय जय महाराष्ट्र माझा. खरं तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आपल्या सर्वांसाठी हे गीत खूप जास्त गौरवाचं आहे, कारण यातून आपल्या महाराष्ट्राची महती प्रकट होते. आपल्या महाराष्ट्राचं भौगोलिक वैविध्य, ऐतिहासिक जो वारसा आहे आपल्या महाराष्ट्रावरचा तो व्यक्त होतो. आणि आता ना बऱ्याच शाळांमध्ये हे महाराष्ट्र गीत गायलं जातं. जेव्हा आपण परिपाठ म्हणत असतो तर त्या ह्याच्यामध्ये तुमच्या शाळेमध्ये हे गायलं जातं का? हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे का? कारण हे गीत आपण ऐकतो, आपण गातो, पण कधीही आपण याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला, जो आपण आज करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिली ओळ आहे, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. म्हणजेच काय की माझ्या महाराष्ट्राचा विजय असो, माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो आणि जयघोष करूया आपण महाराष्ट्राचा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी या सगळ्या महाराष्ट्रामधल्या नद्या आहेत. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी म्हणजेच काय की या सगळ्या नद्या एकत्र येतात आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अर्थात पाणी पुरवठा जो आहे तो होत आहे याच नद्यांमुळे. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे की या नद्या एकत्र येऊन मातीच्या घागरी भरतात, म्हणजेच काय आपल्या पूर्ण महाराष्ट्राला जे आहे तर ते यांच्यामुळेच पाणी मिळतं. भीमथडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा. म्हणजेच भीमेच्या काठावरती जे आपले मर्द मराठे आहेत, जे आपले मावळे आहेत, तर त्यांना उत्तरखंडातील म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तरेकडे अर्थात आपल्या भारतामध्येच महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आपण बघतो आहोत की जे काही प्रदेश आहेत तर त्या ठिकाणी यमुना नदी वाहते. यमुनोत्रीपासून उगम होऊन ती साधारणतः वाहत जाते. सो मग त्या यमुनेतील पाण्याचा स्पर्श सुद्धा आपल्या मावळ्यांना व्हावा, म्हणजे आपली प्रगती व्हावी, आपण पूर्ण भारतभर आपली प्रगती व्हावी किंवा पूर्ण जगामध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकांची प्रगती व्हावी. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जनता भारतीय जनतेशी सुद्धा प्रेमाने वागावी, म्हणजे वागते किंवा वागत राहणार आहे, एकोप्याने वागत राहणार आहे. तर अशा पद्धतीने हे सांगायचं आहे इथून. नेक्स्ट आहे, भीतीनं आम्हा मुळी तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा म्हणजेच काय की तू कितीही गडगडलास, असं आपण संकटांना म्हणतोय की जे काय आसमानी संकट आपल्यावरती येतात तर तू कितीही गडगडलास तरीही आम्हाला काही भीती वाटत नाही. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा म्हणजे इतकी परकीय आक्रमणे झालेली आहेत महाराष्ट्रावरती, प्रत्येकाला आम्ही उत्तर दिलेलं आहे, प्रत्येकाला आम्ही परतवून लावलेलं आहे, आम्ही पराक्रम गाजवलेला आहे. त्यामुळे आता कुणीही येऊ दे, तू कितीही गडगड किंवा कितीही आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न कर, आम्ही काही कोणाला घाबरणारे नाही आहोत, आम्ही प्रत्येकाला उत्तर देणारे आहोत. जबाब देती जिभा म्हणजे काय, जे काही संकट येईल त्याला आम्ही उत्तर देणारे आहोत किंवा त्या संकटावरती मात करणारे आहोत. तर पुढे आहे, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राचा प्रचंड गौरवशील अभिमान वाटणारा असा ऐतिहासिक वारसा आहे शिवरायांमुळे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सह्याद्रीचा सिंह म्हणतो आणि इतका गौरवशाली वारसा आपल्याकडे आहे, इतकी परकीय आक्रमणे आपण परतवून लावलेली आहेत की आता आम्हाला काहीच फरक पडत नाही, तुम्ही आम्हाला किती पण घाबरवलं तरी पण, कारण आमचा वारसा कुठला आहे, छत्रपती शिवरायांचा आहे, त्यांच्या पराक्रमाचा आहे, त्यांची जनता आहोत किंवा त्यांच्या महाराष्ट्रातली आम्ही जनता आहोत. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा आणि त्यामुळेच महाराष्ट्राचा जय जयकार किंवा महाराष्ट्राचा जयघोष हा तुम्हाला सह्याद्रीच्या प्रत्येक दरी दरीमधून ऐकायला येत आहे, निनादत आहे, नादत आहे, नाद ऐकू येत आहे, कारण आमचा पराक्रमच इतका मोठा आहे. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी म्हणजेच काय की मराठी माणसाच्या काळा आपण असं म्हणतो की आपल्याकडचे जे लोक आहेत ते थोडेसे काळे सावळे आहेत, मातीच्या रंगाचे आहेत. असंच म्हटलेलं आहे की काळ्या छातीवर आम्ही अभिमानाची लेणी करतो, आम्ही आमचा इतिहास अभिमानाने सांगतो, आम्ही आमचं कर्तृत्व अभिमानाने सांगतो, आमच्याकडे अभिमानाच्या लेण्या कोरलेल्या आहेत, आम्ही सगळं काही आमचा ऐतिहासिक वारसा अभिमानाने सांगतो. पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी आणि मराठी माणसाच्या मनगटामध्ये इतकी ताकद आहे जणू काही ते पोलादी मनगट आहेत आणि त्यांनी
कितीतरी जीवघेणी संकटे पडताळून लावलेली आहेत, कितीतरी जीवघेणी संकटे झेललेली आहेत त्यांच्या मनगटाच्या शैलीवरती, काय म्हणू आपण, मनगटाच्या कौशल्यावरती किंवा लढाईवरती. मनगटे म्हणजेच काय, हातातली ताकद किंवा लढाया करणं. सो त्याच्या आधारे त्यांनी कितीतरी संकटे झेललेली आहेत. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. म्हणजेच काय की दारिद्र्याच्या उन्हात शिजला म्हणजे कितीही वाईट परिस्थिती असेल किंवा कितीही गरिबीची परिस्थिती असेल तरी पण आम्ही थांबलो नाही किंवा आम्ही कुठेही हार मानली नाही. निढळाच्या घामाने भिजला, त्यातही आम्ही कष्ट केला, आम्ही घाम गाळला आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं किंवा सतत आपल्या महाराष्ट्रासाठी आम्ही तयार राहिलो. देश गौरवासाठी झिजला म्हणजे इतकं सगळं असून पण, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असून पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढलो, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढलो, भारतासाठी लढलो आणि ते करण्यासाठी आम्ही अजूनही तत्पर आहोत. आपल्या भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आम्ही अजूनही तयार आहोत. दिल्लीचेही तख्त राखितो. तख्त म्हणजे काय, सिंहासन किंवा जो काही शासन आहे त्याचा तख्त सुद्धा मराठ्यांच्या हातामध्ये होतं. तुम्ही जर मराठ्यांचा इतिहास पाहिला असेल तर काही काळानंतर म्हणजे मराठ्यांच्याच अकॉर्डिंगली पूर्ण दिल्ली चालत होती किंवा पूर्ण भारत चालत होता. सो दिल्लीचेही सिंहासन राखणाऱ्या माझ्या या महाराष्ट्राचा जय जयकार असो. तर अशा पद्धतीने ही कविता आहे, हे महाराष्ट्र गीत आहे, खूप गौरवशाली असं हे गीत आहे आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्यासोबतच तुम्हाला अशाच प्रकारचे अजून व्हिडिओज पाहायला आवडतील का, हे पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. Thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.